सेविकांनी कामावर हजर राहण्याच्या नोटिशीनंतर सुद्धा आंदोलनाचं पवित्रा कायम ठेवला। गेल्या 3 महिन्यांपासून मानधन मिळालेलं नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे। मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅच्युइटी या मागण्यांकरता कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय। पण आता संसाराचा गाडा कसा ओढायचा असा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमधल्या अंगणवाडी सेविकांसमोर आहे। या आहेत अंगणवाडी सेविका माया भिवसाने। मायाताईंवर त्यांच्या संपूर्ण घराची भिस्त आहे, पण अवघ्या 10,000 रुपयांच्या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवताना त्यांची तारांबळ उडते। अवघ्या 10,000त घराचं भाडं, मुलांचं शिक्षण आणि किराणा भरायचा कसा, घर चालवायचं कसं हा सवाल मायाताईंसमोर आहे। या अंगणवाडी सेविका गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत। या 1 महिन्याचा पगार त्यांना मिळणार नाहीये, त्यामुळे आता त्यांच्यावर कामावर हजर होण्यासाठी दबाव टाकला जातोय। शुक्रवारपर्यंत कामावर हजर न झाल्यास थेट कार्यमुक्त करण्याच्या नोटिसा या कर्मचाऱ्यांना बजावण्यात आल्या आहेत। या नोटीसचा तणाव या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर जाणवतोय। खूप कसरत करावी लागते, कारण की कोणतंच म्हणजे आम्हाला काही घेणं देणं याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही दिसत नाही। फक्त आमचं मुलाचं शिक्षण आणि घर द्यायचं आणि पोटाला खायचं एवढंच आम्हाला याच्यामध्ये दिसते 10,000मध्ये। कारण की सिलेंडरचा भाव एवढा झालेला आहे, आणखीन महागाई एवढी, तेल एवढं महागाई झालेलं आहे। कुठं जायचं तर प्रश्न नाहीच, फक्त काम करायचं आणि इथंच राहायचं। ही परिस्थिती फक्त एका अंगणवाडी सेविकेची नाहीये, अशा अनेक अंगणवाडी सेविका आर्थिक संकटाचा सामना करतायत। 10,000त घर खर्च चालत नाही आणि ते 10,000 देखील वेळेवर मिळत नाही। त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांना स्वयंपाक, धुणी भांडी करण्याचं काम करावं लागतं। आम्हाला त्याच्यामध्ये काहीच परवडत नाही। आमची हालाकीची परिस्थिती आहे आणि मुलाचं शिक्षण पण चालू असल्यामुळे आम्हाला खर्च काहीच नसतो। मला बाहेरचे सुद्धा कामं करावे लागतात। कधी कधी खूप अशी परिस्थिती बिकट होती की घरात खायला पण नसतं। मग आम्ही काय करणार आहे? शासनाला ही जागच येत नाही ना। आम्ही 1 महिना 10 दिवस संप चालू आहे, पण शासनाला आणखीन जाग आलेली नाही। अंगणवाड्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्तनदा माता, गर्भवती महिलांना पोषण आहार पुरवला जातो, पण जिल्ह्यातील जवळपास 50,000हून अधिक स्तनदा आणि गर्भवती महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा आहारच मिळाला नाही। दुसरीकडे 6 महिने ते 3 वर्षांपर्यंतचे 2 लाख चिमुकले देखील आहाराविना आहेत। त्यामुळेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं असं आवाहन अधिकारी करतायत। त्यांचं लसीकरण व्हावं, त्यांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळावा, एवढंच माझा हेतू आहे। बालकांचं कुपोषण कमी व्हावं, ते वाढू नये। आता वाढलेलं आम्ही कमी करतोय, अत्यंत प्रयत्न सेविकांच्या प्रयत्नाने आम्ही ते कमी करत आणलंय, पण आता ह्या संपामुळे ते वाढू नये म्हणून मी त्यांना कळकळीची विनंती केली, आवाहन केलेलं आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचं अधिकारी देखील मान्य करतात, पण शासनाकडून याची दखल घेण्याची गरज आहे। या नोटीसनंतर आता अंगणवाडी सेविकांनी त्यांचं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे आता शासन नेमका काय निर्णय घेतं आणि आंदोलन थांबवून कुपोषित बालक, स्तनदा मातांचं लसीकरण आणि पोषण आहाराचा प्रश्न सोडवतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अविनाश कानड,